नमस्कार मंडळी, आज मस्त आपण कचोरी करणार आहोत एकदम कुरकुरीत। त्यासाठी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे आणि त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे। 1 वाटी पाणी आपण 1 वाटी डाळीसाठी टाकून घेऊ। बघू शकता 1 वाटी पाणी आणि फक्त एकच शिट्टी आपल्याला डाळ शिजवण्यासाठी करणार आहोत। फटाफट डाळ धुवू आपण। डाळ आपण कमी जास्त असली तर पाणीही कमी जास्त करू शकतो। मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटीच पाणी घेतलेले आहे आणि एकच शिट्टी आपण डाळ शिजवण्यासाठी करून घेणार। थोडेसे मीठ, हळद, मीठ चवीसाठी आणि हळदी टाकून घेऊ। एकदम बारीक गॅसवर किंवा मध्यम गॅसवर पण हे शिजवून घेणार आहोत एक शिट्टीत। मीडियम हीटवर एक शिट्टी काढून घेऊया। कधी कधी डाळ शिजवायला कमी जास्त पाणी लागू शकते। बघू शकता आपल्याला फक्त एक वाफेतच डाळ अशी झालेली आहे। अशी अखंड डाळ आहे, जास्त गळणी झालेली आहे। किती छान मैदा आहे, 1 वाटी चाळून घेतलेला आहे मी। मीठ आधी आपण डाळीतही टाकलेले आहे आणि मसाल्यातही पडणार आहे, त्यासाठी आपण आपल्या चवीनुसार मीठ घेणार आहोत। ओवा छानपैकी असं हातावर चोळून ओवा टाकल्यानंतर छान सुगंध येतो आणि 1 चमच्यात आपण तेल टाकून घेणार याच्यात। तूपही टाकले तरी चांगले, एकदम तुपाने एकदम क्रिस्पी होतात। एकदम कमी तेल आणि हे जरा मऊसर पीठ तयार करून घेऊ। मस्त हाताला या प्रकारे आपण एक मिक्स करून घेतलेले आहे मी। बघू शकता सुगंध तयार होत आहे मस्त। थोडे थोडे पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊ। थोडं थोडं टाकून पाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेतले पीठ। तेलाचा चमचा माझा खूप मोठा आहे, तेलाचं मोहन मी 1 मोठा चमचा भरून टाकलेला आहे। दोन 4 वेळेस पटकून घेतलं का पीठ एकदम मऊसूत होते आणि कचोरी एकदम खुसखुशीत होते। बघू शकता एकदम मऊसूत आहे। पाच मिनिटं मस्त मिक्स करून घेतलेले आहे पीठ। छानपैकी डो लावून घेतलेला आहे पिठाचा। पण पिठाला झाकून ठेवणार मस्त। मिरे आहे, 1 चमचे मोठे धने, शोप आणि जिरे आपण फ्राय करते वेळेस टाकणार। दोन्ही हिरवी मिरची मी कापून घेतलेली, काही नाही साधी सोपी एकदम। त्याला कुटून घेणार। 2 चमचे तेल आणि कुटून घेतलेला मसाला, दोन्ही हिरवी मिरच्या आणि जिरे आणि हा कुटून घेतलेला मसाला जाडसरच कुटलेला आहे, जास्त जळणार नाही मसाल्याची खात्री। लगेच आपण 2 चमचे बेसन टाकून घेणार। छान फ्राय केल्यानंतर शिजवलेली डाळ आणि थोडेसे फटाफट मिक्स करून घेऊया।
मिक्सरने कशी आपण बारीक करून घेणार. छानपैकी मिक्सर गॅसवर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 5 मिनिटासाठी फ्राय करून घेऊया. गॅस बंद करणार आणि हे थंडीसाठी बाजूला ठेवणार आहे 5 मिनिटं. मिश्रणही छान थंड झालेली. आपण छोटे छोटे गोळे करून एकदम बघू शकता किती छान. आणि तेल जास्त कडकडीत किंवा असे धुवेदार तापवणार नाही. बघू शकता किती छान छोटे छोटे गोळे करून कचोरी आपण तयार करून घेणार आहे. याच प्रकारे मी सर्व गोळे आपण किती छान झालेले आहे. मस्त एकदम छोटे छोटे या प्रकारे गोळे करून एकदम छोटी कचोरी. एकदम सॉफ्ट आहे पीठ. आपल्याला लाटायची किंवा याची तयार करणार नाही. हातावरच होऊन जाईल ते. प्रकारे गोळा करून त्याच्यात बंद एकदम छानपैकी तोंड सगळं बंद करणार आपण. कारण की तेलात गेल्यानंतर फुगणी त्याने. जसं आपण पुरणाचं पुरण भरतो पोळीचा त्या प्रकारे. बघू शकता चारही बाजूने छान. ह्याच प्रकारे मी सगळी कचोरी तयार करून घेणार. छोटेसा गोळा अजून प्रकारे सगळे तोंड बंद करून कचोरीचे मिश्रण भरलेले आहे. बघू शकता एकदम छान. एकदम मिडियम हीटवर आपण हे तळून घेणार. दोन्ही बाजूनं छानपैकी दाबून घेतलेली आहे कचोरी. मध्यम आहे. आपण सगळे कचोरी त्याच्यात टाकून घेणार. छोटी छोटी कचोरी केलेली मी 4 ते 5 कचोरी आपण एकदम तळून घेणार आहोत. एकदम मिडियम कारण की कुरकुरीत होण्यासाठी एकदम मध्यम गॅसवर तळणार. समोसे कचोरी एकदम जमानं लागतो पण छान होतात. एकदम 10-15 मिनटं लागतात एक बॅच तळण्यासाठी. हळूवारपणे आपण उलटून घेणार आहे एकदा कचोरीला. सर्व कचोरी मी आता उलटून घेतलेले. मिडियम हीटवर आपण सर्व कचोरी तळून घेणार आहे. बघू शकता किती छान एकदम हळूवारपणे आपण त्याला उलटून घेतलेली आहे. छान बघू शकता किती छान एकदम कुरकुरीत एकदम क्रिस्पी छान झालेली आहे कचोरी. टेस्टीही तशीच येते. तळून घेणार. याच्यात मिरची टाकून घेणार. मस्त एकदम फटाफट झालेली कचोरी आपली. रेसिपी कधी आवडली तर पटापट सबस्क्राईब करा. बघू शकता किती छान